हॅलो, नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत प्युअर देशी घरगुती पद्धतीने काढलेलं तूप. तर सर्वात आधी ही आठवडाभर साठवलेली साई आहे, ही आधी गरम करून उकळून घ्यायची. नंतर कोमट झाल्यावर त्यामध्ये 2 छोटे चमचे दही विरजण घालून एक रात्र दही होण्याकरता ठेवायचं. आता हे प्रॉपर दही झालं आहे, बघू शकता तुम्ही. नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून ग्राइंडर मशीनने फिरून घ्यायचं. हे कंटिन्युअसली फिरून घेत राहायचं जोपर्यंत त्यामधलं लोणी वर येत नाही. हे बघा, लोणी हळूहळू वर येत आहे. आता हे लोणी पूर्णपणे वर आलेलं आहे. किती मोठा टोप भरून झाला आहे, किती फ्रेश आणि थिक आहे हे लोणी, बघू शकता तुम्ही. आता हे लोणी आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. पूर्ण हे लोणी दुसऱ्या पातेल्यात काढून घ्यायचं. आता ग्राइंडर मशीनने पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आणि राहिलेलं लोणी ते सुद्धा आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. आता हे बघा, हे प्युअर ताक तयार झाले, बघू शकता तुम्ही. आता हे काढलेलं लोणी आपण एका पातेल्यामध्ये घेऊन गॅसवर गरम करायला ठेवणार आहोत. हे पूर्णपणे उकळून घ्यायचं जोपर्यंत त्यामधलं पाणी पूर्णपणे आटत नाही आणि तूप राहत नाही तोपर्यंत. ही पहा, आमच्या कुंडीतील देशी तुळशीची पानं आहेत. ही पानं स्वच्छ धुवून घेतली आणि त्या तुपामध्ये टाकली, जेणेकरून तुपाला वास चांगला येतो. आता हे थोडं मधून हलवून घ्यायचं. याला चांगली उकळी आलेली दिसते तुम्हाला, बघू शकता तुम्ही. आता हे पूर्णपणे उकळी आलेली आहे आणि पाणी सोडत आहे. पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. हे बघा, आपलं हे तूप तयार झालेलं आहे. याला थंड करून घ्यायचं. आता हे झालेलं तूप आपण एका बॉटलमध्ये काढून घ्यायचं. हे बघा, किती पिवळसर देशी प्युअर तूप आहे. हे किती सुंदर दिसते, बघू शकता तुम्ही. ऑलरेडी आम्ही 2 बाटली तूप काढलेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. थँक्यू.